चला आम्ही चाललोय फ्लेमिंगो सफारीला. हाय हॅलो. मस्त फ्लेमिंगोला बघूया. आपल्या जवळ आहे ऐरोलीमध्ये आणि आपण अजून गेलो नाही. लेट्स गो. आम्ही आता फ्लेमिंगो बघायला चाललो आहे ऐरोलीमध्ये. ठाण्यामध्ये ऐरोली नवी मुंबईमध्ये आहे. सो तिथे आम्ही आता आलो आहे. आमच्या घरापासून एक 5 मिनटावरच आहे स्टेशन. ऐरोली स्टेशनपासून 1.5 किलोमीटर आहे. साधारण 10 मिनटं ऑटोला लागतात तिथे यायला. सो मस्त आहे. घराच्या जवळ असून सुद्धा आम्ही एवढी वर्ष गेलो नाही. बाहेरून लोक येतात बघायला. सो आज आम्ही पूर्ण फॅमिली फ्लेमिंगो बघायला जातो आहे. तर तुम्हाला पण आम्ही मस्त सफर फ्लेमिंगोची घडवू. चला स्टे ट्यून. गेटपासून आतमध्ये असे विविध तुम्हाला छान असं गार्डन आणि मस्त मस्त झाडं बघायला मिळतील. असे फ्लेमिंगोचे स्टॅच्यूज लावले आहेत सगळीकडे आणि खूप छान आतमध्ये त्यांनी मेंटेन केलं आहे. त्यामध्ये CBD बेलापूरच्या खाडीमध्ये देवमाशाचा एक सांगाडा सापडलेला. सो तो सांगाडा आणून त्यांनी इथे ठेवलेला बघण्यासाठी. असं वेगळं काहीतरी बघायला खूप आवडतं. त्याच्यामुळे आपण बघू आता पुढे काय काय बघायला मिळतंय. चला. इथे सेंटर आहे त्यांचं. तिकीट विंडो इथे आहे. इथून जाऊन तुम्ही तिकीट कलेक्ट करू शकता. ॲडव्हान्स बुकिंग असतं याचं. सॅटर्डे संडे वीकेंडला फुल आहे. वीकडेजला तिकीट्स अवेलेबल असतात. सो आम्ही सकाळीच काढले आहेत. ऑनलाईन तिकीट्स पण अवेलेबल आहेत. असं आपल्याला जेटीवर आलं आता. हे इथे सगळं मँग्रोव्ज दिसत आहेत आणि आपल्याला मस्तपैकी खाडीतून जायचं आहे. आता भरती आहे. हायटाईड आहे. हायटाईडमध्ये आपल्याला ते 1 तास बोटीची सफारी करणार आहे. रुपेरी वाळूत माडांच्या बनात नेना असं आपण बोलतो. पण काल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने माझ्या नवऱ्याने मला कांदळवनाच्या मनात घेऊन गेला. काहीच इट वॉज सुपर. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि तिथून बोटीतून स्पीड बोटने जातो आपण. 1 तासाचा सफर आहे फ्लेमिंगोची. साधारण ऐरोली ते वाशीच्या साईडला घेऊन जातात ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते फ्लेमिंगोज दिसतात. इट वॉज सुपर्ब एक्सपिरियन्स. आपल्याजवळ एवढ्या जवळ असं काही असेल हे मी इमॅजिन पण केलं नव्हतं. एरवी वॉकला जाताना हे मँग्रोव्ज दिसतात पण रिअल एक्सपिरियन्स करताना हे मँग्रोव्ज खूप छान वाटतात आणि खरंच हा एक्सपिरियन्स करा. साधारण 1 तासाची ही सफर आहे. दिवसातून 2 ते 3 फेऱ्या असतात त्यांच्या. वीकडेजला 530 रुपीज आहेत आणि वीकेंडला 730 रुपीज आहेत. वीकेंड साधारण फुलच असतं. वीकडेजमध्येच या कारण तेवढी गर्दी कमी असते. पण खूप छान एक्सपिरियन्स आहे. नक्की एक्सपिरियन्स करा. सुपर भरती मस्त आली आहे. त्याच्यामुळे काय वाटतंय गाईज. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला फ्लेमिंगोचा ग्रुप दिसायला सुरुवात होतो. त्याच्या पुढे थोडे सीगल्स पण असतात. एरवी आपल्याला सीगल्स खूप अप्रूप वाटतं पण त्या फ्लेमिंगोच्या समोर सीगल्स नथिंग. जेव्हा ते उडायला सुरुवात केली वाव. आम्ही पुढे जात होतो तसं त्यांना आमचा सुगावा लागला आणि त्यांनी जे उडायला सुरुवात केली आणि किती सुंदर. ते पहिले सुरुवातीला ते त्या पाण्यावर चालतात आणि धावतात आणि मग मस्तपैकी उड्डाण घेतात. वाव किती छान दृश्य आहे बघा. सगळीकडे पिंक 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 ब्लॅक 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 व्हाईट 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 व्हाईट. खूप मस्त वाटतं गाईज. बघ ना ते बरोबर त्या पक्षाच्या एकाच्या मागे सगळे. थोडं पुढे गेल्यानंतर असं काही दृश्य होतं. पूर्ण एक पिंक कलरची लाईन होती. पूर्ण गोल सर्कलमध्ये आम्ही मध्ये होतो. त्याच्या पुढे आम्हाला पाणी दिसत होतं. मध्ये फ्लेमिंगो आणि त्याच्या पुढे आमचे ऐरोलीमधले टॉर्च दिसत होते. वाव. आणि ते आम्ही आल्यानंतर जे उडाले सुपर दृश्य होतं. प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करत होतं ते दृश्य. खरंच खूप ऑसम दृश्य आहे.
से 2.5 फीट तक होता है और ग्रेटर 3.5 से 4 फीट तक बड़ा होता है। दोनों अलग अलग जगह से यहाँ पे आते हैं। लेसर वाला रन ऑफ कच्छ आता है गुजरात से और ग्रेटर वाला केनिया से आता है। तो दोनों बर्ड्स यहाँ पे आने का रीजन सिर्फ फीड के लिए आते हैं। तो फीड क्या करते हैं यहाँ पे, अपने यहाँ पे क्या आइस क्रीक में डोमेस्टिक वाटर और इंडस्ट्रियल वाटर दोनों छोड़ा हुआ है। तो उससे क्या होता है, मड के ऊपर ब्लू ग्रीन एल्गे तैयार हो जाता है। पानी अप डाउन होता है ना हाई टाइड लो टाइड का, तो सन की रेस से वो एल्गे ग्रोथ करता है। तो वो फीड करने के लिए यहाँ पर आती है फ्लेमिंगो। अच्छा। तो वो एल्गे फीड करने से उसका कलर धीरे धीरे पिंक होता है। जब फ्लेमिंगो आती है तो उसका कलर ब्लैक व्हाइट सा होता है। फिर फीड से कलर उसका चेंज हो जाता है। तो फीड में ऐसा क्या होता है कि चेंज होता है कलर उसका। तो फीड करते हैं एल्गे, पानी और एल्गे दोनों एक साथ खाती है वो, और उसी पानी के साथ से टॉक्सिक मटेरियल फिर से रिमूव करती है वो। अच्छा। और जो अंदर प्रोटीन लेती है उसमें बीटा कैरोटीन पिगमेंट्स होते हैं। उससे उसका कलर धीरे धीरे पिंक होता है, चेंज होता है। जब फ्लेमिंगो आता है नवंबर में तो ब्लैक व्हाइट सा होता है। अच्छा। यहाँ पे आने के बाद एल्गे फीड करने से उसका कलर धीरे धीरे चेंज होता है। ओके। मेल के साइड से गोल गोल घूमते हैं, फिर फीमेल उसमें से मेल को चूज करने के बाद यहाँ से ब्रीड के लिए माइग्रेट करके चले जाते हैं। अच्छा। उसमें भी चॉईस आहे। खूप मस्त इन्फॉर्मेशन देत होते हे इन्स्ट्रक्टर। त्यांनी एक फ्लर्टिंग गोष्ट पण आम्हाला सांगितली, जेव्हा लो टाईड असतं तेव्हा हे जे मेल फ्लेमिंगो असतात ते फीमेल फ्लेमिंगोच्या अवतीभोवती असा काही डान्स करतात की फीमेल फ्लेमिंगो एक त्याच्यातला पार्टनर चॉईस करते आणि आपल्या मायदेशी घेऊन जाते। किती मस्त। सो असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता। असे ॲडव्हेंचरस व्हिडिओज मी शेअर करेन। प्लीज लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।